सुरू आहे. खासगी रुग्णालयाला त्याची परवानगी नाही, परंतु एकंदरीत जर आपण खासगी आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेमध्ये बघितलं तर नागरिकांचा अधिक विश्वास हा खासगी रुग्णालयांकडे असतो आणि यामुळे मग सरकारी रुग्णालयांमध्ये भविष्यात जर कोरोनाच्या या टेस्टिंग होतील तर कितपत सरकारला त्या गोष्टीमध्ये अपयश येऊ शकतं? हॅलो हॅलो डॉक्टर बोला, डॉक्टर उत्तर द्या. हॅलो हॅलो नाही, 2 मिनिटं मयूर, 2 मिनिटं. हा डॉक्टर, काय झालं? हा, पण आता तुमचा माझा आवाज ऐकू येते का तुम्हाला? मग तुम्ही ऑडिओ बोला ना, ऑडिओ सुरू करा ना सर. नाही, असं कसं जाईल? ऑडिओ ऑन करा, तुमचा ऑडिओ ऑन करा सर. थोडं सर्वांनी सहकार्य करा. डॉक्टर उत्तर द्या डॉक्टर, आणि काही सिस्टम हलवू नका डॉक्टर साहेब, सिस्टम हलवू नका. हा, ओके. आता त्यांनी जो प्रश्न विचारला की आरोग्य व्यवस्था याच्या सरकारी यांच्यावर त्यांचा विश्वास कमी आहे. मुळात हा जो सध्याचा जो ट्रीटमेंट पार्ट आणि इन्व्हेस्टिगेशन पार्टचा आपण जर विचार केला तर इन्व्हेस्टिगेशन मध्येच खूप अशा काही ज्या गोष्टी आहे यामध्ये 2च टेस्ट सध्या दिसतात आहे. एक रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट आहे ज्याची अॅक्युरेसी जी आहे ही 35 ते 80% आहे. 35 ते 80%. आणि एक पॉलिमरेज चेन रिएक्शन म्हणून जी टेस्ट आहे त्याची अॅक्युरेसी जरी आपण कन्सिडर केली तर ते स्पेसिमेन कसं कलेक्ट केलं, कुठनं कलेक्ट केलं, व्हायरुलन्स स्टेजच्या कुठल्या स्टेजमध्ये स्वॅब कलेक्ट केला, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून इन्व्हेस्टिगेशन आहे. आणि इन्व्हेस्टिगेशनवर खूप अवलंबून न राहता मला असं वाटतं हे स्क्रीनिंगसाठीच होईल. ट्रीटमेंटसाठी फक्त आणि फक्त पेशंटला जोपर्यंत क्लिनिकली आणि टेस्ट वाईज जर तो पॉझिटिव्ह येत नाही तरच आपल्याला मॅनेजमेंट पार्ट मध्ये जावं लागेल. आणि मॅनेजमेंट पार्ट मध्ये आपल्याला प्रायव्हेट पेक्षा सरकारी यंत्रणांवरच आपल्याला अवलंबून राहावं लागणार. पण इन्व्हेस्टिगेशन मध्ये कुठेतरी लोक घाबरून जास्त इन्व्हेस्टिगेशन करतील म्हणून त्यांनी मर्यादितच पॅथॉलॉजी जे आहे त्या आणि गव्हर्नमेंटच्या जे टर्शरी सेंटर आहे इथेच ऑथराइज्ड इन्व्हेस्टिगेशन साठी सेंटर्स दिलेले आहेत आणि भविष्यात पण ते तसेच सुरू राहतील. सध्या तरी 1 वर्षापर्यंत बोला डॉक्टर. सध्या तरी 1 वर्षापर्यंत आपण काही याच्यावर भाष्य करू शकत नाही. दुसरा प्रश्न अनिश खंडागळे यांचा आहे. अनिश खंडागळे, अनिश प्रश्न विचारला. सर नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की धारावीमध्ये टॅबलेट HCQ आहे ना, जे अँटी मलेरिया ड्रग आहे, ते काही डॉक्टर जे आहेत ते नॉन कोविड पेशंटला सुद्धा ही टॅबलेट 5 दिवसांसाठी खायला देत आहेत, तर ते योग्य आहे का? ऍक्च्युली कसं आहे की हे जे काही HCQS ह्या जे टॅबलेट आहे ही हेल्थ केअर वर्कर जी आहे या हेल्थ केअर वर्कर लोकांना किंवा जे आपत्कालीन सेवेमध्ये पोलीसवाले वगैरे जे आहेत यांच्यासाठी रेकमेंडेड आहे. पण मला असं वाटतं पोलीस पण जाऊ द्यात, जे ICU सेटअप मध्ये कोरोनाच्या आहेत, जे वैद्यकीय सेवांमध्ये आहे, खासगी वैद्यकीय सेवांमध्ये, यांना प्रोफायलॅक्सिस साठी म्हणून दिलेला आहे. प्रोफायलॅक्सिस हा पार्ट वेगळा आहे आणि ट्रीटमेंट पार्ट हा वेगळा आहे. जर कोणाला असं वाटत असेल की मी HCQS खाल्ली आणि HCQS खाल्ल्यामुळे मला आता कोरोना होणारच नाही, हे चुकीचं आहे. पण HCQS या टॅबलेटचा उपयोग काही आपल्या भारतीय ज्या ICMR जी आहे हिने प्रोफायलॅक्सिस म्हणून रेकमेंड केलेली आहे. तर ती रेकमेंड ICMR ने केलेली आहे आणि ती फक्त आणि फक्त मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ साठी आहे. ही जर जनरल पेशंटला जर देत असेल तर ते चुकीचं आहे. नैनेश पाटणकर, जनरल पेशंटला द्यायला नको. नैनेश पाटणकर. हा डॉक्टर. हॅलो. नमस्कार. हा, प्रतिकार शक्ती आपली वाढवण्यासाठी आहार काय असायला पाहिजे
आणि तो वयानुसार काही बदलण्याची आवश्यकता आहे का? यानंतर गणेश पाटील प्रति- विचारतील. ओके. प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला लवकर झोपणे, लवकर उठणे याचा खूप जास्त रोल आहे. त्यानंतर तुम्ही व्यायाम केला पाहिजे, हा दुसरा पार्ट आहे. आणि आपल्या आहारामध्ये तुम्हाला सायट्रस फ्रुट्स जे आहे ते घ्यावं लागेल. तुम्हाला व्हिटॅमिन ए चे सोर्सेस ज्यामध्ये आहे, जसं आता सीझनल फळ जे आहे आंबा आहे, आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन सी आहे, ते तुम्ही घेऊ शकता. संत्र मोसंबी घेऊ शकता. अशा पद्धतीचे फळ तुम्ही घेऊ शकता. पण हे फळ खाल्ल्यानंतर सर्दी खोकल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सर्दी खोकला झाल्यानंतर परत तुम्हाला त्रास होईल. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या नॅचरल सोर्सेस मध्ये जर जात असाल तर ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला सप्लिमेंट घ्यावं लागेल. व्हिटॅमिन सी ची टॅबलेट सेलिन आहे, व्हिटॅमिन ए ची टॅबलेट आहे 50,000 इंटरनॅशनल युनिट. अशा पद्धतीचे जे सप्लिमेंट्स आहे औषधांच्या मार्फत ते तुम्ही घ्यायला पाहिजे प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी. व्हिटॅमिन डी हा जो फॅक्टर आहे, पाश्चिमात्य देशांमध्ये व्हिटॅमिन डी हेच सगळ्यात कमी असल्यामुळे तिथले लोकांना याचा जास्त प्रादुर्भाव होताना दिसतोय. याच्यानंतर दुसरा प्रश्न गणेश पाटील. हा सर. बोला. हा सर, नमस्कार. सर, हा जो व्हायरस आहे हा निर्जो आहे, तर याच्यावर वॅक्सिनचा म्हणजे कधीपर्यंत येऊ शकतं त्याला, म्हणजे आपण वॅक्सिनच्या बाबतीत, आणि खरोज याच्यावर वॅक्सिन तयार होऊ शकतं? ऍक्च्युली याच्यावर व्हॅक्सिन तयार होणारच आहे. या अगोदर पण स्वाईन फ्लू हा आजार आला होता. स्वाईन फ्लू या आजाराने जवळपास 12 ते 14,000 एका वर्षात लोक मरण पावलेली आहेत. आणि स्वाईन फ्लू हा आजार जो आहे, या स्वाईन फ्लू आजाराचं व्हॅक्सिन बरोबर 1 ते 1.5 वर्षानंतर आलेलं आहे आणि ते प्रिव्हेन्शन साठी खूप छान काम करत आहे. तसंच कोविड साठी पण व्हॅक्सिन निघेल, पण त्याचे ह्युमन ट्रायल्स येतील, त्याची एफिकसी राहील. याचं कोविड आज एक स्ट्रेन घेऊन आलेला आहे, पण यांनी जर भविष्यात 1-1.5 वर्षानंतर जर हा परत जर आला आणि त्यांनी स्ट्रेन चेंज केली तर व्हॅक्सिन पण चेंज व्हावं लागेल. पण तुमच्या प्रश्नाचं सरळ सरळ असं उत्तर आहे की व्हॅक्सिन बनणार म्हणजे बनणार. 1 वर्षापर्यंत तरी आपल्याला वाट बघावं लागेल आणि त्याची एफिकसी पण छान राहणार. राकेश पेडणेकर. आपण त्याच्यावर भरोसा करू शकतो. राकेश पेडणेकर. राकेश प्रश्न विचारा. रोहित दंडवते. हॅलो. हा राकेश विचार. हॅलो. राकेश विचार. हॅलो, हो नमस्कार. हॅलो, नमस्कार. पाणी दूषित आहे, भाजी दूषित आहे, असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्पादन आणि विक्री होते. डॉक्टर म्हणून तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन कराल? आणि इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी या भाज्यांचे योगदान, आणि अशी भाजी खाऊन आपण ह्या नवीन नवीन आजारांना जवळ आणायचं का? या भाज्यांचं थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की ह्या भाज्या रेल्वेच्या जागेवर बनतात आणि त्याच्यामध्ये पीएच लेवल खूप वाईट आहे, आणि त्याच्यानंतर कॉलिफॉर्म, फिकल कॉलिफॉर्म, इकोलाय त्या पाण्यात आहे. प्लस ही भाजी चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये लीड आहे, ऍज वेल एज फिकल आणि टोटल कॉलिफॉर्म हे सगळं आहे. तर थोडं मार्गदर्शन करावं. मला असं वाटतं की बाहेरच्या ज्या काही वस्तू ज्या आहे, जसं तुमचा ज्यांच्यावर संशय आहे, भाजीपाला वगैरे, या गोष्टी या काळात जर आपण त्याचं सेवन केलं नाही तर अतिशय चांगलं आहे. पण जर त्याच्याशिवाय पर्याय नसेल तर मला असं वाटतं भाजी ही योग्य धुवून घ्यायला पाहिजे. मीठ जे आहे त्याचा सगळ्यात चांगला उपयोग होऊ शकतो भाजी धुण्यासाठी. गरम आपण जनरली सगळ्या ज्या भाज्या आहे या गरमच करून हे करतोय, उकळतो, शिजवतो, याच्याकडे जास्त आपला कल असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जी भीती आहे की आपल्याला याच्यापासून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे, ती भीती तुमची जाऊ शकते. पुढचा प्रश्न रोहित दंडवते यांचा आहे. हॅलो. रोहित प्रश्न. हॅलो. हा सर, नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की घरातील एसी चालू ठेवायचा की नाही? जर चालू ठेवायचा असेल तर तो किती वेळ असावा? एसी 100% चालू ठेवा, काही त्याचा काही तुम्हाला त्रास नाहीये. एसीचा टेम्परेचर कमी असल्यामुळे कोरोना व्हायरल इन्फेक्शन, कोरोना व्हायरस इथे ऍक्टिव्हिटी अशातला सध्या तरी काही प्रकार नाही. तुम्ही एसी चालू ठेवू शकता. मोहन सिंग एसी सुरू ठेवू शकता. मोहन सिंग चौहान. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हॅलो डॉक्टर साहेब, एक प्रश्न होता माझा. आज अशी भीती जगात व्यक्त केली जाते की
चीननी हा विषाणू सोडला असेल तर भविष्यात समजा असं जर जैविक वॉर होऊ शकतो, तर त्या अनुषंगाने भारताने आपली आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण व्यवस्था ही कशी उभारली पाहिजे? आता ही जैविक जर युद्ध जर आपण कन्सिडर करतोय, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की भविष्यामध्ये इंटरनॅशनल तुमच्या ज्या फ्लाईट्स आहेत त्याच्यावर परिणाम होईल. आपण जे बाहेर देशांमध्ये जातोय, बाहेर देशातून येतोय, मूळ संसर्ग जो आहे ना, इकडनं जाताना किंवा तिकडनं येताना एअरपोर्टवर या सगळ्या लोकांची तपासणी करणं गरजेची आहे. म्हणजे जवळपास तुमचा फोकस जो आहे ना, हा एअरपोर्टवर असला पाहिजे. एअरपोर्टवर जे लोक तिकडनं आलेले आहेत, जोपर्यंत त्यांच्या पूर्ण टेस्ट, जसं कोविड आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, स्वाईन फ्लू आहे, याच्याशी रिलेटेड सगळ्या टेस्ट होऊनच तो इकडे आला पाहिजे, भारतात आला पाहिजे. किंवा भारतीय जो बाहेर जात आहे तेव्हा पण तिकडल्या देशांनी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. इथपर्यंत तुमची आरोग्य यंत्रणा कुठे सक्षम असली पाहिजे, एअरपोर्टवर असली पाहिजे. पुढचा विषय अतुल पाटील. अतुल पाटील आहेत का? अतुल पाटील जर नसतील तर त्याच्यानंतर पुढचा विषय अंकुश गरुड. हॅलो सर, एक मिनिट सर. हॅलो, हा बोला सर. अंकुशजी बोला. हा अतुलजी बोला. सर, माझा प्रश्न असा होता की ग्रामीण भागातील जी आरोग्य व्यवस्था आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्या नवीन उपाययोजना काही केल्या गेल्या पाहिजे का? मुळात ग्रामीण भागातली जी आरोग्य व्यवस्था आहे, जसं मी सांगितलं, सब सेंटर्स, पीएससी, या पीएससी किंवा सब सेंटर्स मध्ये तज्ञ लोकांची व्हिजिट गरजेची आहे. तिथे बेसिक ज्या डायग्नोस्टिक टेस्ट होतात, या टेस्टची आपण उपलब्धी असली पाहिजे. इतकं सक्षमीकरण करायचं की पेशंटला सेकंडरी आणि टर्शरी लेवल म्हणजे तहसील प्लेस, डिस्ट्रिक्ट प्लेस पर्यंत जायची गरज पडायला नको. नवीन पीएससी तयार करण्यापेक्षा त्या पीएससी सक्षम करणं गरजेचं आहे. हॅलो अंकुश, विचार पुढचा प्रश्न. हॅलो, हा बोला अंकुशजी बोला. डॉक्टर साहेब नमस्कार. अंकुश गरुड बोलतोय, नाशिकवरून मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. सर, माझा प्रश्न असा आहे की संपूर्ण जगात कोरोनाचं थैमान चालू असताना महाराष्ट्रातील लोकांच्या मनात अनेक भीतीचं वातावरण आहे. अर्थातच गंभीर आजार आहे आणि आपण माणसं असल्याने भीती असतेच. याच भीतीच्या कारणास्तव मध्ये बरेच डॉक्टरांनी आपले प्रायव्हेट क्लिनिक बंद ठेवले होते. आरोग्य मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर ते चालू करण्यासाठी सांगितले गेले. वारंवार न्यूज चॅनलवर देखील दाखवण्यात आलं. अर्थात भीती सगळ्यांनाच आहे. मेडिकल फील्डशी रिलेटेड आपण लोक असल्यामुळे आपल्याला पुढे यावंच लागणार आहे. प्रायव्हेट हॉस्पिटल बंद ठेवणं हा यावर उपाय नाही राहू शकत. मग ते फार्मा इंडस्ट्री असो की डॉक्टर असोसिएशन असो, आपण सगळ्यांना पुढे येऊन लोकांमध्ये जनजागृती करावीच लागेल. या संदर्भात आपल्याला काय वाटतं? मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि मी डॉक्टर असल्यामुळे हा प्रश्न खूपच समजून व्यवस्थित सांगू शकतो. जर 5 वर्ष MBBS करायला लावलेले आहे आणि गेल्या 18 वर्षात मी प्रॅक्टिस करतोय, तर माझा समाज आज संकटात आहे आणि या संकटात असलेल्या समाजाला आज माझी जास्त गरज आहे. त्याच्यामुळे जे डॉक्टर या कठीण काळामध्ये लोकांना ट्रीटमेंट देत नाहीत किंवा भीतीपोटी दवाखाने बंद करतायत, मी त्यांचा आज या माध्यमातून निषेध करतोय. आज समाजाला आपली गरज आहे आणि या गरजेपोटी आपल्याला आपल्या परिवाराला बाजूला ठेवून लोकांसाठी ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. त्यांनी कृपया अशा कुठल्या गोष्टी करू नये. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद. जॉईन व्हा. हॅलो, पुढचा प्रश्न आहे वैष्णवी सरफरे यांचा. ओके. हॅलो, नमस्कार वैष्णवीजी. हॅलो, हा नमस्कार. सर, प्रश्न हॅलो, विचारा प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो, हा नमस्कार. सर, आता यापुढे भविष्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यासाठी सरकारने जास्त निधी आणि प्रोत्साहन द्यायला हवा असं वाटतंय मला. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि दुसरा प्रश्न असा होता की आता जे डॉक्टर्स आहेत त्यात उत्तम डॉक्टर आहेत जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करतायत, तर या डॉक्टरांना सरकारी दवाखान्यात सेवा देणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे का?
आणि जर असेल तर त्यांना खरंच मानधन तेवढं मिळतंय का? आणि मला वाटतं की मानधन तेवढं नाही मिळत त्यांना. मुळात जसा तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. या प्रश्नाचं पहिलं असं उत्तर आहे की भारताचं जे ही जी हेल्थ बजेट जे आहे ना, हे अतिशय कुचकमी आहे, कमी आहे. हे बजेट 1.18% आहे त्याच्या जीडीपीच्या. म्हणजे जवळपास 60,000 करोड रुपये आपण हेल्थ बजेटला देतोय आणि हे बजेट जवळपास 60,000 वरनं हे कमीत कमी तिप्पट चौपट व्हायला पाहिजे. 1 ते 2 लाख करोड रुपये तरी यांनी बजेट साठी द्यायला पाहिजे, जेणेकरून आपण कुठल्या तरी चांगल्या इन्स्टिट्यूट डेव्हलप करू, रिसर्च सेंटर डेव्हलप करू, ज्याचा फायदा आपल्या भारतीयांना होणार. आणि गुणवत्ता असलेले जे डॉक्टर्स आहे, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या डॉक्टरांना सर्व्हिस देणं बंधनकारक असू शकतं, पण सरकार देखील त्यांना ऐच्छिकरित्या त्यांच्याकडून फॉर्म भरून घेत आहेत आणि बऱ्याचशा डॉक्टरांनी हे फॉर्म भरलेले आहेत. वेळ पडली तर या लोकांचा उपयोग सरकार करून घेणार म्हणजे घेणार, याबद्दल निश्चित राहा. आणि त्यांना जे सरकारी याच्यामध्ये मानधन जे मिळत आहे, हे मानधन देखील वाढवायला पाहिजे. आणि भविष्यात छोटे छोटे जे सेटअप्स आहे हे तसेही जाणार आहेत. म्हणून डॉक्टरांकडे आयदर 2च पर्याय आहे, एक तर सरकारी यंत्रणांमध्ये काम करा किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करा. पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करण्यापेक्षा बरेचसे डॉक्टर गव्हर्नमेंट सेटअप मध्ये जिथे चांगला पगार असतील त्याला प्राधान्य देतील, अशी मला आशा आहे. पुढचा प्रश्न ज्योत्स्ना खंडागळे यांचा आहे. हॅलो हॅलो, हा नमस्कार डॉक्टर. हा, मला एक विचारायचं होतं तुम्हाला की काही वेळेस या कोविड या आजारामध्ये लक्षणं दिसत नाहीयेत, आपण हे नेहमी ऐकतो. हा, तर प्रामुख्याने कुठली लक्षणं म्हणजे प्राथमिक असताना आपल्या लक्षात यायला हवी ती? जर कोविडचा जर पेशंट असेल ना, तर त्याला सर्दी, खोकला, ताप, घशामध्ये दुखणं, कधी कधी डायरिया, वॉमिटिंग असे 4 ते 5 लक्षणं असतात. पण या प्राथमिक लक्षणांनी आपण कोविड काही डायग्नोज करू शकत नाही. पण हाच पेशंट जेव्हा पहिल्या दिवशी आपल्याकडे आला, 5व्या दिवशी मात्र त्याला कोविडचे सिव्हिअर सिम्पटम्स जाणवायला लागतात. जसं त्याला खोकला येऊ शकतो, त्याला श्वास भरून येऊ शकतो, त्याला दम लागू शकतो, तो ब्रेथलेस होऊ शकतो आपण त्याला म्हणतो. हे लक्षणं आढळल्यानंतर तसंच त्याला आयसीयू सेटअप मध्ये पाठवावंच लागतं. तिथे मात्र त्याचं डायग्नोसिस होऊ शकतो. पण प्राथमिक लेवलला तुम्ही काय, आम्ही देखील डॉक्टर असून हे ओळखू शकत नाही की हा कोविडचा पेशंट आहे, जोपर्यंत तो सिरियस होत नाही तोपर्यंत, किंवा तो प्रॉपर हिस्ट्री देत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळू शकत नाही. पुढचा प्रश्न हेमंत कांबळेंचा आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण जे म्हटलं की या कोविड वरती वॅक्सिन यायला एक साधारण वर्षभर तरी जाईल. मग आपण या कोविड बरोबर जर जगायचं असेल आणि आपलं जर जीवन असंच सुरू ठेवायचं असेल, तर नक्की कोणत्या प्रकारच्या काळजी घेतल्या पाहिजेत? मग त्या औद्योगिक व्यवस्था असेल की सर्वसामान्य माणसाने असेल, अशा कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून कोविड सोबतच आपण आपलं आयुष्य पुढे चालू ठेवायचं? ऍक्च्युली याच्यासाठी मला थोडंसं डिटेलमध्ये घेऊन जावं लागेल. काही देश, एक टर्म आहे हर्ड इम्युनिटी म्हणतात त्याला, ही हर्ड इम्युनिटीवर ते लोक काम करत आहे. हर्ड इम्युनिटी म्हणजे की जे नॉर्मल पेशंट आहे, ज्यांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे, या लोकांनी टप्प्याटप्प्याने बाहेर निघायचं. म्हणजे जसं हे लोक, या कोरोना जो आहे ना, या कोरोनाचे 3 पद्धतीत आपण लक्षणं हे करू शकतो. माइल्ड पेशंट, मॉडरेट पेशंट आणि सिव्हिअर पेशंट. माइल्ड पेशंट जे आहे ना, माइल्ड टू मॉडरेट, हे 80 ते 90% पेशंट हे स्वतःहूनच बिना ट्रीटमेंटचे ठीक होऊन जात आहेत. त्यांची प्रतिकार क्षमता त्यांना ठीक करण्याला कारणीभूत आहे. पण हे असे जे सुदृढ पेशंट आहे, हे लोक जेव्हा बाहेर जातील आणि तिथनं माइल्ड प्रमाणामध्ये इन्फेक्शन घेऊन येतील आणि घरच्या लोकांना ते इन्फेक्शन देतील, घरचे पण सुदृढ असतील तर त्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतील आणि अशा प्रकारची जी हर्ड इम्युनिटी आहे ही संपूर्ण देशात पसरायला 1 ते 1.5 वर्ष लागतील. म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की जे सुदृढ लोक आहे यांनीच बाहेर निघायला पाहिजे आणि जे डायबेटिक आहे, ओल्ड एज आहे किंवा एकदम छोटे बच्चू आहे, यांनी तरी सध्या 2-3 महिने तरी थांबावं घरी, यांनी बाहेर निघू नये. जेणेकरून हर्ड इम्युनिटी डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा सामना करत राहावा लागेल. पण हा सामना करण्याची ताकद फक्त आणि फक्त सुदृढ लोकांमध्येच आहे, यंग लोकांमध्ये. धन्यवाद. ओके सर, माझा स्वतःचा एक प्रश्न असा आहे की आता भारत देश
आता या 10,000 आत्ताची स्थिती 10,000ची झालेली आहे. या 10,000च्या स्थितीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये आपण आता त्या अचिव्हमेंटला पोहोचलोय. मी मुंबई, कारण माझ्या बाजूला परिसर जो मुंबईचा असल्यामुळे मेट्रोच्या या परिसरासंदर्भात मी प्राथमिक विचार करतोय. त्यानंतर मग मी इतर राज्यांचा आणि मग पूर्णपणे भारताचा विचार करेन. मला असं वाटतंय सर, की या सर्व याच्यामध्ये जर का आपल्याला हे क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत, हे काही सेक्शन्स आपले तयार करण्यात आलेले आहेत. या सेक्शनमध्ये तातडीची व्यवस्था करण्याकरता डॉक्टरांनी आतापर्यंत म्हणजे माझ्याकडे आता जवळजवळ माझ्याकडे 15 ते 20 कंप्लेंट्स आलेले आहेत, की काल गोरेगाव मधून एक पेशंटला सरळ थेट सांगितलं घरी जा म्हणून, तिथे आमच्याकडे जागा नाहीये. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, तिथे ऍडमिट करून घेत नाहीयेत. त्यांना स्पष्टपणे सांगितलं जायला पाहिजे. मग मला असं म्हणायचंय, की समजा जर का पेशंट मी डिटेक्ट झालेलो आहे आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे असं समजून चला, अशा वेळेस मला काय करायला पाहिजे? आरोग्य व्यवस्था जेव्हा कोलमडते आहे याचे दोनच उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो. एक इटलीमध्ये झालेलं आहे आणि दुसरं अमेरिकेत काही दिवसानंतर होणार आहे. पण अशा वेळेला जसं मी तुम्हाला सांगितलं की कोविड पेशंट याचे जर आपण रिकव्हरी रेट बघितले तर चायनाचे जे लोक आहेत, डॉक्टर लोक आहेत, त्यांचा अनुभव कामी येतोय. चायनाच्या लोकांनी सांगितलंय, डॉक्टर लोकांनी, ज्या लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यातले 80% लोक हे स्वतःहून स्वतःच्या प्रतिकार क्षमतेद्वारा स्वतःच ठीक होत आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की जर सिरियस पेशंट झाले आणि सिरियस पेशंटला ऍडमिट करण्यासाठी हॉस्पिटलच अवेलेबल नाहीये, तिथे मात्र तुम्हाला गुडघे टेकावंच लागणार आहे. आणि मुंबई सारख्या ठिकाणी ही परिस्थिती या महिन्याच्या शेवटपर्यंत येईल असं मला वाटतंय. जर लोकांनी जर सोशल डिस्टन्सिंग, लोकांनी जर स्वतःची काळजी घेतली नाही तर. जर एखाद्या हॉस्पिटलची क्षमता 500 ICU बेडची असेल तर मला असं वाटतं मुंबई सारख्या ठिकाणी 500 असे 10 हॉस्पिटल जरी पकडले तरी तुमच्याकडे 5 ते 10 जर ICU ची व्यवस्था देऊन काही फायदा नाही. जर टर्शरी लेवलची मॅनेजमेंट असलेले पेशंट जर तुमच्याकडे आले तर तुम्हाला सिलेक्शन करावं लागेल पेशंटचं, की कुठल्या पेशंटला आपल्याला जगवायचं, त्याला प्रायोरिटी द्यावं लागेल. अशा पद्धतीने होईल. तिथे हे दलील नसेल तर घरी मात्र तुम्हाला टर्शरी लेवलचे पेशंट ठीक करता येणार नाही. सर आता दुसरा एक आणखी सर आता एक दुसरा एक प्रश्न असा आहे की प्लाझ्मा ट्रीटमेंट ही आपल्याकडे आता करण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकारने सुद्धा त्याला परवानगी दिलेली आहे. तर आता प्लाझ्मा सक्सेस रेट काय आहे त्याचा? सर आता काय होतं की जसं सगळ्यात पहिले अँटीव्हायरल मेडिसिनची नावं आली होती, त्याच्यानंतर ॲझिथ्रोमायसिन किंवा इतर अँटीबायोटिकची नावं आली होती, त्यानंतर प्लाझ्मा थेरपी आली, त्यानंतर लोक HCQS टॅबलेट, ट्रम्पनी सांगितलं होतं की जसं HCQS टॅबलेट. आता सर याची डेफिनेट ट्रीटमेंट जी आहे ना आजपर्यंत कोणाला भेटलेली नाहीये. त्याच्यामुळे हे ट्रायल बेसिसवर आहे आणि ट्रायल बेसिसवर कोणतं ट्रीटमेंट केव्हा कुठल्या पेशंटला कुठल्या स्टेजला प्रभावी ठरतंय याचा अजून एक पर्टिक्युलर असा कुठलाही ICMRनी स्ट्रिक्ट गाईडलाईन दिली की हे सगळे ट्रायल आहे, ही डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही. त्याच्यामुळे कसं असतं की गव्हर्नमेंट पण हे ट्रायल घेत आहे आणि त्याच्या सक्सेस रेटवरच आपण पुढे बघू. जसं आता मध्यंतरी एक न्यूज आली होती, प्लाझ्मा ज्यांना दिलं त्याच्यातला तो एक पहिला पेशंट दगावला गेला मुंबईचा. तर त्याच्यामुळे कसं असतं की प्लाझ्मा थेरपी ही काही डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही. बरं सर, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आता आपण देण्याचा आपल्याकडून प्रयत्न झालेला आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा आपण मनामध्ये आलेले असंख्य प्रश्न हे याचे डाऊट्स आहेत ते क्लिअर केलेले आहेत. हेमंत कांबळे अजूनही काय विचारायचं आहे? 1च मिनिट आहे तुमच्याकडे, विचारा. हेमंत कांबळे. ओके सर. सर माझा प्रश्न आता तुम्ही जे उत्तर दिलं पाटील साहेबांच्या प्रश्नाला की आता वेगवेगळ्या स्टेजला तो म्हणजे उपचार केले जातात, म्हणजे आपण आता सध्या चाचपडतोय नेमकं उपचाराबाबत. मग माझा प्रश्न असा आहे की जे पेशंट बरे झाले आतापर्यंत ते नेमके कोणत्या स्टेजला होते? ते जे थर्ड स्टेजला जाऊन बरे होऊन आले आहेत. आणि दुसरा त्याच्यात एक प्रश्न होता की तुम्ही हर्ड इम्युनिटी सांगितली ना, त्याच्या बाबतीत जर तसं काही एखादं डॉक्युमेंट असेल तर पाटील साहेबांना नक्की द्या. 100%. मुळात हे जे पेशंट रिकव्हर जे झाले आहेत ना, हे त्यांच्या इम्युनिटीच्या भरोश्यावर रिकव्हर झालेले आहे. कारण की स्वाईन फ्लूचे पेशंट बघण्याचा, त्यांच्या उपचाराचा मला अनुभव आहे. स्वाईन फ्लूचे पेशंट डिटोरिएट होत होते आणि सडन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते रिकव्हर पण होत होते.
त्याच्यामुळे व्हायरल फेज असा असतो जो पहिले 4-5 दिवस पेशंटला सिरियस करत घेऊन जातो आणि नंतर व्हायरल लोड कमी झाला की पेशंट आपोआपच ठीक होत जातो. त्याच्यामुळे त्याची प्रतिकार क्षमता, त्याला मिळालेले बाकीचे जे सपोर्ट आहेत, जसं ऑक्सिजन आहे, बाकीच्या या गोष्टी आहे, याचा कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. सर, आज आपण इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना आणि सर्व उपस्थितांना आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला खरंच खूप आभारी आहे. आपण आपल्या बहुमूल्य म्हणजे आता आपलं हॉस्पिटल चालू आहे त्यातून आपण वेळ काढून आपण आज इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. सगळ्यांनी माउथपीस जरा बंद करा. विशेष करून उद्याच्या संदर्भामध्ये माउथपीस सगळ्यांनी बंद करा. एकच मिनिट. उद्याच्या संदर्भामध्ये एक महत्वाची सूचना द्यायची आहे की उद्या अत्यंत महत्वाचा असा कार्यकर्त्यांच्या संदर्भातला विषय आहे आणि यासाठी राजकीय समीक्षक ज्यांनी गेली कित्येक वर्ष सर्व राजकीय पक्षांचा स्वतः अभ्यास केलेला आहे, रिसर्च बेस अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की कार्यकर्ता कसा असावा, त्या कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्त्याचं कशा पद्धतीने काम करावं, राजकीय पक्ष कसे असतात, प्रत्येक राजकीय पक्षाची थेरी काय आहे आणि आजच्या परिस्थितीला कार्यकर्त्यांनी लोकांच्या अपेक्षा काय आहेत कार्यकर्त्यांकडून, राजकीय कार्यकर्त्यांनी कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, राजकीय कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने झालं पाहिजे, आंदोलनं कशी उभारली पाहिजेत, आंदोलनामध्ये लोकांची काय अपेक्षा असते, या सर्वावरती एक रिसर्च बेस काम केलेलं आहे. ते आहेत ॲडव्होकेट महेंद्र गजेंद्र गडकर आणि गजेंद्र गडकरांचा अभ्यास याच्यावरती खूप मोठा आहे आणि राजकीय व्यवस्थेमध्ये गेली 22-25 वर्ष ते काम करत आहेत. निवडणुका त्यांनी अत्यंत जवळून पाहिलेल्या आहेत. गजेंद्र गडकर उद्या आपल्याकडे मार्गदर्शन करण्याकरता येणार आहेत. डॉक्टर सुधीर आगाव यांचे मी आज सर्वांच्या वतीने आभार मानतो. सर, आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले खरंच आभार आणि यापुढे देखील आपलं सहकार्य लाभेल. डॉक्टर साहेबांचा ईमेल आयडी आणि त्यांचा फोन नंबर हा मी आता थोड्याच वेळामध्ये सर्वांना मी पाठवणार आहे आणि डॉक्टर साहेब, आय एम सो थँकफुल टू यू. तुम्ही माझ्या विनंतीला तात्काळ विनंती मी बोललो आणि तुम्ही सांगितलं की कार्यक्रम करून टाका म्हणून. मग याबद्दल खरंच मी तुमचा आभारी आहे आणि तुमच्या सुद्धा वैद्यकीय सेवेसाठी आम्ही सुद्धा सर्वजण सुयश चिंततो आणि तुमच्यातूनही महाराष्ट्रातल्या सर्व जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सना पण लवकरात लवकर ते रिकवर होत अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद सर आणि सर्वांचे आभार. उद्या 5 वाजता अत्यंत महत्वाच्या विषयासाठी सगळ्यांनी हजर राहा. धन्यवाद सर. डॉक्टर आगाव साहेब, आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. धन्यवाद. पाटील साहेब, आपलेही आभार. हो, राहुल शेठ धन्यवाद. पाटील साहेब नमस्कार. धन्यवाद. आणि आगाव सर, जरा आठवणीने तुम्ही ते हर्ड इम्युनिटीचा जे रेफरन्स पाठवून देतो सरांना प्लीज 100% किंवा तुम्ही मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही लिहा त्याबाबत, कधीतरी फेसबुक किंवा याच्यावरती लिहा, त्याच्यावरती तुम्ही किंवा कुठे जर लिहिता असेल तर लिहा. डॉक्टर फेसबुक वरती सुद्धा आहे. डॉक्टर साहेब, बोला. डॉक्टर साहेब, सी विटामिनच्या काही गोळ्यांची जर आपण रिकमेंडेशन देऊ शकलात तर बरं होईल. एक टॅबलेट सेलिन असते, सेलिन नावाची टॅबलेट असते, CELIN, सेलिन 500 मिलीग्राम. ती जर अवेलेबल नसेल तर लिम्सी नावाची गोळी आहे, LIMSCEE, लिम्सी 500. LIMCEE म्हणजे पूर्वी सक्सी वगैरे याच्यात अटकचे का? हा, बस सक्सी, लिम्सी, सेलिन. आणि कारण की आता याचं सगळं शॉर्टेज आहे, जसं तुम्ही माहिती घेताय त्याच्यामुळे हे शॉर्ट झालेलं आहे सगळे मार्केटमधून. आणि राहुल, जर काहीच मिळालं नाही, काहीच मिळालं नाही राहुल, तर 1 ग्लास लिंबाचा रस हा रोज घेत. आंबे वगैरे घेऊन ठेवलेत बरेच. चला, धन्यवाद. ऑल द बेस्ट. उद्या सर्वांनी वेळेवरती पोचा. सर्वांनी खूप महत्वाचा विषय आहे आणि खूप चांगल्या रीतीने रिसर्च केलेला आहे. प्लीज या. धन्यवाद. ओके सर. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब.